CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली नगरपालिकेत 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे। चिखलीचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या दालनाचे उद्घाटन आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते करण्यात आले। याचवेळी चिखली शहरातील नागरिकांच्या तक्रारी जलद आणि सोप्या पद्धतीने निवारण व्हाव्यात यासाठी एका मोबाईल ॲपचाही शुभारंभ आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते करण्यात आला। या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना नाली, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, पथदिवे आणि इतर नागरी सुविधांशी संबंधित तक्रारी थेट नगरपालिकेकडे नोंदवता येणार आहेत। त्यामुळे नागरिकांना तक्रार देण्यासाठी वारंवार नगरपालिकेत चक्रा मारण्याची गरज राहणार नाही। चिखली नगरपालिकेत महाराष्ट्र दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या नव्या दालनाचे उद्घाटन आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। नगराध्यक्षांचे दालन हे नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी, विकास कामांवर चर्चा करण्यासाठी आणि प्रशासनाशी थेट संवाद साधण्यासाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे। शहरातील विविध प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी या दालनातून कामकाजाला गती मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। याच कार्यक्रमात नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी मोबाईल ॲपचा शुभारंभ करण्यात आला। चिखली शहरातील नागरिकांना त्यांच्या परिसरातील समस्या मोबाईलवरून थेट नोंदवता याव्यात हा या ॲपमागील मुख्य उद्देश आहे। रस्त्यावर खड्डे असतील, पथदिवे बंद असतील, नाली तुंबलेली असेल, पाणी पुरवठ्याची अडचण असेल किंवा स्वच्छतेबाबत तक्रार असेल तर नागरिक आता मोबाईल ॲपच्या माध्यमातून फोटोसह तक्रार नोंदवू शकणार आहेत। तक्रार संबंधित विभागापर्यंत पोहोचून त्यावर कार्यवाही करण्यास मदत होणार आहे। या डिजिटल उपक्रमामुळे नगरपालिका प्रशासन अधिक पारदर्शक आणि जबाबदार होण्याची अपेक्षा आहे। नागरिकांची तक्रार नोंदवली गेल्यानंतर तिचा मागोवा घेता येणार असल्याने तक्रारींचे निवारण वेळेत होण्यास मदत होईल। नगरपालिकेच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न या ॲपच्या माध्यमातून केला जात आहे। त्यामुळे चिखली शहरातील नागरिक आणि नगरपालिका प्रशासन यांच्यातील संवाद अधिक मजबूत होणार आहे। आज महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते। सोबतच आज जागतिक कामगार दिन आहे। या जागतिक कामगार दिनाच्या सुद्धा सर्व कामगार बंधूंना, भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देते। तथागत गौतम बुद्ध यांनी शांततेचा संदेश आपल्याला दिलेला आहे। या बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना नागरिकांना शुभेच्छा देते। आज आपल्या चिखली नगरपालिकेच्या माध्यमामधून सर्वप्रथम तर चिखली शहराचे आपले नगराध्यक्ष यांच्या दालनाचा शुभारंभ आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने झालेला आहे। तर दादांना नवीन दालनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। या दालनाच्या माध्यमामधून चिखलीकरांची चांगली सेवा घडो, इथे येणारा जो प्रत्येक नागरिक आहे तक्रार घेऊन येणारा, त्या प्रत्येकाची दखल त्या ठिकाणी पंडितदादाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून त्या तक्रारीची दखल त्या ठिकाणी घेतल्या जावी। प्रत्येकाच्या तक्रारीवरती निवारण त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून व्हावं, अशा या दालनाच्या उद्घाटनाप्रसंगी शुभेच्छा देते। सोबतच आज आपल्या महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावरती चिखली नगरपालिकेच्या माध्यमामधून QR कोडचं आपण उद्घाटन केलेलं आहे। या QR कोडच्या माध्यमामधून एका क्लिकवरती नागरिकांना त्यांच्या ज्या नगरपालिकेच्या ज्या माध्यमातून ज्या सेवा पुरवल्या जातात त्या सेवांच्या संदर्भात ज्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी एका क्लिकवरती नागरिक घर बसल्या किंवा चिखली शहरामध्ये जिथे कुठे ते असतील आणि त्यांना स्वच्छता असेल, चिखली शहरातील मोकाट जनावरे असतील किंवा कुठला दाखला त्यांना पाहिजे असेल, बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट, टॅक्सेशन करायचं असेल तर या सगळ्या काही ज्या सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून पुरवल्या जातात या सर्व सुविधा आपल्या मोबाईलवरून एक बटन क्लिक करून त्या ठिकाणी या QR कोडच्या माध्यमातून सुविधा आपण पुरवणार आहोत। तर या QR कोडचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे। आणि सोबतच आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावरती केंद्र सरकारचं स्वगणना मोहीम सुद्धा हाती घेतलेली आहे। या चिखली विधानसभेचे प्रथम नागरिक म्हणून माझ्यापासून मी स्वतः त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि वेब ॲड्रेसवरती se.census.government.in
या वेबसाईटवरती लॉग इन करून आपल्याला आपली स्वगणना त्या ठिकाणी रजिस्टर करायची आहे. जवळपास 25 प्रकारचे छोटे प्रश्न आहेत, त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे आणि ही सगळी काही माहिती केंद्र सरकारच्या वेबसाईटवरती असणार आहे. त्याच्यामुळे या माहितीचा कुठलाही मिसयूज न होता त्या ठिकाणी योग्य पद्धतीने याची पूर्ण खबरदारी ही केंद्र सरकार घेणार आहे. आपल्या प्रत्येकाचं एक कर्तव्य म्हणून, आपण भारतीय आहोत आणि आपलं प्रत्येकाचं कर्तव्य म्हणून आपण या स्वगणना मोहिमेमध्ये सहभागी व्हावं. 1 मे ते 15 मे पर्यंत ही मोहीम त्या ठिकाणी चालू आहे. मी पुनश्च आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. चिखली शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने मोबाईल ॲप सुरू केले आहे. नागरिकांना तक्रारी सहज नोंदवता येतील आणि त्या तक्रारींवर जलद कार्यवाही होईल. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी असे डिजिटल उपक्रम महत्त्वाचे आहेत. आमदार श्वेता महाले यांनी या उपक्रमाचे कौतुक करत चिखली शहराचा विकास हा सर्वांच्या सहभागातून साध्य होणार असल्याचे सांगितले. नागरिकांनीही या ॲपचा योग्य वापर करून आपल्या परिसरातील समस्या नगरपालिकेपर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन करण्यात आले. नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या दालनाच्या उद्घाटनामुळे नागरिकांना थेट नगराध्यक्षांशी संवाद साधण्याचे व्यासपीठ मिळणार आहे. तर मोबाईल ॲपमुळे तक्रार निवारणाची प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे. एकूणच चिखली नगरपालिकेत महाराष्ट्र दिनानिमित्त सुरू झालेले हे दोन्ही उपक्रम नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या दालनाच्या उद्घाटनामुळे आणि तक्रार निवारण मोबाईल ॲपचा शुभारंभ हे चिखली शहरातील नागरिकाभिमुख आणि डिजिटल प्रशासनाच्या दिशेने टाकलेले प्रभावी पाऊल मानले जात आहे. आज खरं म्हणजे 3 महिने झाले नगरपालिका आपल्या लाडक्या आमदारांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वांना या ठिकाणी बसण्याची, या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. या नगरपालिकेमध्ये डिजिटल ही नगरपालिका झाली पाहिजे, संगणकीय झालेलीच आहे. अगदी आज जे मोबाईल ॲप स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या चिखली शहरामध्ये आजच्या घडीला नम्रपणे ताई मी सांगू शकतो की स्वच्छतेमध्ये जर आपण कमी पडतोय, तर त्या दृष्टीने माननीय शिवसाहेबांशी माझी चर्चा झाली. एक कर्मचारी आम्हाला बदल पाहिजे, त्याच्यामध्ये ताई आपण माननीय कलेक्टर साहेबांना बोललेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे ताई आपल्याकडे कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही असं मी सर्व कर्मचारी बंधू, माननीय CO, आमचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या भरोशावर, यांच्या विश्वासानं मी आपल्याला शब्द देतो. या नगरपालिकेमध्ये ताई आपल्या नेतृत्वात माननीय बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य हे आले होते. त्या दिवशी मला 1-2 सदस्यांनी म्हटलं की साहेबांना आपल्या इथे बोलवावं, परंतु ताई इच्छा असूनही या ठिकाणी या कामाला त्या इंजिनियर किंवा ठेकेदार त्यांनी 2 महिने लावले. त्यामुळे माझा नाईलाज झाला. या समोर रेती, गिट्टी, माती पडलेली होती आणि मी नम्रपणे तुम्हाला सांगतो की मला त्या दिवशी बोलवता आलं नाही. काही आमचे सन्माननीय सदस्य रफिक सेठ वगैरे नाराज झाले, परंतु आपल्या नगरपालिकेमध्ये कोणीही पदाधिकारी येत असताना आपली व्यवस्था त्या ठिकाणी तत्पर असली पाहिजे आणि तदनंतर माननीय आपल्या आमदारांची वेळ आणि आपल्या आमदारांच्या परवानगीनं माननीय मंत्री महोदय या ठिकाणी येत असतात. अगदी वेळेवर कोणीही कितीही मोठा असला तरी त्या ठिकाणी येत असतात. जो म्हणतो आपण गृहमंत्रालयाकडून जे आपण दरवर्षी 10 वर्षांनी करत असतो, पण दुर्दैवाने कोविड कालावधीमध्ये आपल्याला ते समोर करावी लागली. आता आपण 2027चा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये 2 टप्पे. पहिला टप्पा आहे घरगणना, जो त्याच्यामध्ये स्वगणना पण आहे. स्वगणनाचा टायमिंग जो आहे 1 मे ते 15 मेपर्यंत आहे. तदनंतर 16 मे ते 14 जूनमध्ये जे आमचे प्रगणक नेमलेले आहेत ते तुमचे घरगणना करणार आहेत. त्या घरगणनामध्ये काय असणार आहे, तर तुमची जुजबी माहिती असते
जवळपास 34 प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न कुठला आहे की तुम्ही जे घर राहतं घर आहे हे तुमच्या मालकीचं आहे की तुम्ही भाड्याच्या घरात राहता. त्यानंतर मग घरामध्ये काय काय आहे, वीज आहे, त्यानंतर तुमच्या भौतिक सुविधा कोणकोणत्या आहे, घरात किती व्यक्ती राहतात, असे जुजबी 34 प्रश्न आहेत. त्याच्यामधून मी नागरिकांना सांगू इच्छितो की तुम्हाला तुमची कुठलीही वैयक्तिक म्हणजे आधार वगैरे हे कुठलीही माहिती विचारणार नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे नागरिकांनी असं घाबरून जायचं नाही की आमची वैयक्तिक माहिती घेत आहेत वगैरे. सर्वांना आवाहन करतो की ही जनगणना जी आहे ही राष्ट्रनिर्मितीचा एक पाया असणार आहे. आतापर्यंत बघा 16 वर्ष झाले जनगणना झालेली नाही आहे. त्यामुळं आता नगरपालिकामध्ये पण कळतं, आपल्याला ग्रामीण भागामध्ये पण कळतं आहे. ज्यावेळेस फंडिंगचा इश्यू होतो ती लोकसंख्या बेस फंडिंग असते. तर जेवढे आपली लोकसंख्या व्यवस्थित आपली गणना होणार त्याप्रकारे आपल्या शहरी भागात असेल ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणात फंड मिळणार आहे. तर ह्या जनगणनेचे जे वैशिष्ट्य जे आहेत आतापर्यंत जर आपण जनगणना बघितल्यात ते कशा होत्या की प्रगणक येणार, तो काय करतो त्याच्याकडे एक फॉर्म असायचा, तर फॉर्ममध्ये तो टिक करणार, प्रश्न विचारणार, टिक करणार. ह्यावेळेची जी जनगणना आहे ही डिजिटल आहे, म्हणजे त्याच्याकडे फॉर्म वगैरे काही नसणार. तो फक्त काय मोबाईल ॲप घेऊन येणार आहे. मोबाईल ॲपमध्येच तुमचं नाव, तुमचं घरात किती व्यक्ती राहतात, भौतिक सुविधा काय तुमच्यासाठी, पाणीची व्यवस्था आहे का पिण्याची, घरात नळ आहे का, असले प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. वैयक्तिक अशी काही माहिती नाही. ते प्रश्न तो डिजिटलीच विचारणार आणि डिजिटलीच सबमिट करणार आहे. तर नागरिकांना म्हणजे शासनाचं धोरण आहे की नागरिकांनी स्वतः जर माहिती भरली ती अचूक राहते, असं शासनाचं स्पष्ट धोरण आहे. त्यामुळे पहिला टप्पा जो आहे 1 मे ते 15 मे हा स्वगणना करायचा. म्हणजे तुम्ही स्वतः त्या पोर्टलवर जाऊन आपली स्वगणना करू शकतात. पोर्टलचं मी URL सांगतो आहे, ac.census.government.in. याची आपण खूप मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी केलेली आहे. आपल्या तहसीलचं पेज आहे इंस्टाग्राम, फेसबुकवरती, त्यावरती माहिती आहे. त्यानंतर आपल्या नगरपालिकेची जी आता लॉन्च केलेली वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा आपण स्वगणना कुठल्या प्रकारे करायची आहे ठिकठिकाणी आपण बॅनरसुद्धा लावलेले आहेत की ज्यामध्ये थोडक्यात की नागरिकांना सोयीचं असावं की कुठल्या प्रकारे आपण ॲप वापरायचं आहे, कशी माहिती भरायची, याची मोठ्या प्रमाणात आपण प्रचार प्रसिद्धी करतो आहे. तरी मी नागरिकांना आवाहन करतो आहे, मी ग्रामीण भागाचा चार्ज अधिकारी आहेत, शहरी भागाचे मुख्य अधिकारी चार्ज अधिकारी आहे, दोघांतर्फे मी आवाहन करतो की नागरिकांनी स्वगणनेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवा, स्वतःची अचूकरित्या माहिती भरावी आणि या राष्ट्रनिर्मितीमध्ये आपण सहभागी व्हावे. धन्यवाद. नगरपालिकेमध्ये ध्वजारोहण झालं आणि त्यानंतर आपल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष महोदयांच्या दालनाचं माननीय आमदार महोदयांच्या हस्ते उद्घाटन झालं. सोबतच आपल्या तक्रार निवारण ॲपचंही आज लोकार्पण झालं. तर ह्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या मतदारसंघाच्या लाडक्या आमदार माननीय श्वेताई महाले पाटील यांचं मी या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो. त्यासोबतच आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व नगरपालिकेचे सभापती, नगरसेवक, सोबतच चिखली तालुक्याचे तहसीलदार माननीय विजय सोडेसाहेब हेही या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. सोबतच आपल्या चिखली तालुक्याचे अप्पर तहसीलदार श्री सौरभ गावडे सर यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम माननीय अध्यक्षांच्या महोदयाने तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.